श्री अभिजित प्रभाकर राणे एक संवेदनशील व सामाजिक भान असलेले कृतिशील नेतृत्व म्हणजे श्री अभिजित प्रभाकर राणे। ही गाथा कर्तृत्वाची, प्रगल्भ नेतृत्वाची, गाथा संघर्षाची, गाथा जिद्दीची, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सजलेल्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या अलिबागच्या भूमीतील चोंडी या गावी दिनांक 16 एप्रिल 1979 या दिवशी श्री प्रभाकर सदाशिव राणे आणि अर्चना प्रभाकर राणे या दाम्पत्याच्या पोटी श्री अभिजित प्रभाकर राणे यांचा जन्म झाला। आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे आणि समाजाची निस्वार्थ सेवा करणे ही शिकवण त्यांना आपल्या आई वडिलांकडून लहानपणापासून मिळाली आणि ह्या तत्वांचे पालन ते आजतागायत करत आले आहेत। श्री अभिजित राणे यांचे प्राथमिक शिक्षण आवास या गावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले आणि माध्यमिक शिक्षण तसेच उच्च माध्यमिक शिक्षण बाबासाहेब नाझरे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आवास येथे झाले। वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण JSM कॉलेज अलिबाग येथे झाले आणि त्यांनी BA ही पदवी धारण केली। लहानपणापासूनच श्री अभिजित राणे यांना क्रिकेट व कबड्डी खेळाविषयी विशेष आवड होती आणि ते एक उत्तम क्रिकेटपटू व कबड्डीपटू म्हणून सर्वत्र परिचित होते। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या पिताश्रींना राजकारणात, समाजकारणात आणि व्यवसायात सहकार्य केले। त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात, समाजकारणात कार्य केले आणि सावलीप्रमाणे सतत त्यांच्या सोबत राहून त्यांना मोलाची साथ केली। जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर श्री अभिजित राणे आपली आर्थिक प्रगती करत गेले। व्यवसायातील प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगी आहे। बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या व्यवसायातील प्रगतीचा आलेख उंचावत नेला। प्रत्येक क्षण आव्हान स्वीकारणं आणि जिद्दीने सामोरं जाणं हे म्हणजे आयुष्य हे ते शिकत गेले। समाजात वावरत असताना त्या समाजाचे ऋण आपल्यावर असतात याची जाणीव सतत त्यांच्या मनात असल्याने, तसेच आपण समाजाचे खूप काही देणे लागतो आणि समाजाची प्रगती करायची असेल तर हाती सत्ता असावी हा प्रामाणिक आणि उदात्त हेतू मनात ठेवून त्यांनी समस्त आवासवासियांच्या आग्रहास्तव आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती अर्चनाजी राणे आणि वडील बंधू रणजित प्रभाकर राणे यांच्या भक्कम पाठिंब्याने प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला। त्यांचे वडील सन 2005 मध्ये स्वर्गवासी झाले आणि सन 2005 मध्ये स्वर्गीय प्रभाकरजी सदाशिव राणे यांच्या दुःखद निधनामुळे ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत श्री अभिजित राणे बिनविरोध निवडून आले व आवास ग्रामस्थांच्या आग्रहाखातर त्यांनी वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी सरपंच पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, कार्यभार स्वीकारला। प्रत्येक गरीब व्यक्तीविषयी त्यांच्या मनात विलक्षण आपुलकी आहे। श्री अभिजित राणे म्हणजे माणसातील माणुसकीची नाती जपणारी बहुआयामी एक प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्तिमत्व। आध्यात्मिक विचार, धार्मिक आचरण, सत्कृत्यावर श्रद्धा आणि समाजसेवी स्वभाव अशा विविध पैलूंनी समृद्ध व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा दमदार माणूस, लोकांच्या काळजावर प्रेमाचं अधिराज्य गाजवणारा प्रेमळ माणूस म्हणजे श्री अभिजित राणे। श्री अभिजित राणे यांनी आपल्या सरपंच व सदस्य पदाच्या कारकिर्दीत जनसामान्यांसाठी संघर्षाची मशाल हाती घेऊन आवास गावाच्या विकासाची वाटचाल समृद्ध केली। त्यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीमार्फत त्यांनी अनेक कामे केली, जसे रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, गटारांचे काँक्रिटीकरण करून त्यांनी साफसफाई केली, गावात पथदिव्यांची व्यवस्था केली। गावात प्रत्येकाच्या घरातील गोळा झालेला कचरा नेण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत रोज सकाळी घंटागाडी येते। गावातील गरीब आणि गरजू लोकांना घरे बांधण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जागा उपलब्ध करून देण्यात आल्या। काही लोकांना शासकीय योजनेतून घरे बांधून दिली। अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत। क्षात्रैक्य समाज अलिबाग या संस्थेत श्री अभिजित राणे सन 2005 पासून अजीव सभासद, दिनांक 19 मार्च 2017 पासून कार्यकारिणी सदस्य आणि नोव्हेंबर 2019 पासून कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। क्षात्रैक्य समाज अलिबाग या संस्थेने शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्याच्या हेतूने दिनांक 6 जानेवारी ते 9 जानेवारी 2023 या कालावधीत श्री अभिजित राणे यांच्या पुढाकाराने आवास येथे अतिशय वैविध्यपूर्ण क्षात्रैक्य कृषक महोत्सवाचे आयोजन केले होते। या महोत्सवाची मुख्य प्रायोजक ग्रुप ग्रामपंचायत आवास होती। श्री अभिजित राणे यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे, तो शब्दात मावणे अशक्यच। आज सर्वत फाउंडेशन तर्फे सर्वत स्टार विशेष पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।